धन्यवाद अध्यक्ष महोदय. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्याची आपण परवानगी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेसची जी कमतरता आहे त्या बाबतीत सगळ्यांनी चर्चा केली आहे. अध्यक्ष महोदय, या विषयात ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं आरोग्य सुविधा देताना शासनाच्या माध्यमातून बऱ्याच चांगल्या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या आहे. नवीन बिल्डिंग्स झाल्या आहे, इक्विपमेंट्स आपण देऊन राहिलो आहे, पण टेक्निशियन्सची कमतरता आहे आणि हा स्टाफ नसल्यामुळे अनेक बिल्डिंग होऊन सुद्धा त्याचा वापर नसल्यामुळे तशाच पडून आहे आणि त्या वापरात नसल्यामुळं त्यांची परिस्थिती फार बिकट होत आहे आणि जेव्हा आपण एखाद्या नव्यानं सुरुवात करायला जाऊ तेव्हा अधिकचा खर्च त्यामध्ये लागू शकतो. त्यामुळे ताबडतोब या बाबतीत निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचा विषय ग्रामीण भागामध्ये सोयाबीन, कापूस या संदर्भात शासनामार्फत किमान आधारभूत किमतीचे CCIचे केंद्र बऱ्याच ठिकाणी सुरू झालेले आहेत. त्याच्या किंमत, त्याचे खरेदी दर हे CCIचे मार्केटपेक्षा चांगल्या पद्धती असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. परंतु नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये माझ्या मतदारसंघात हे केंद्र सुरू झालं नाही. ते सुरू करण्याचे तातडीने कारवाई व्हावी अशी विनंती करतो. आणि 12% आर्द्रतेचा जो विषय आहे ज्यामध्ये 15% केंद्रानं मान्यता दिलेली आहे त्यानुसारही खरेदी करण्याचे निर्देश तातडीनं या केंद्रांना द्यावी ही विनंती करतो. आणि यामध्ये FAQ ग्रेडमुळं म्हणजे त्याचं लस्टर कमी झाल्यामुळं ते रिजेक्ट सोयाबीनचा माल करण्याचं प्रकरण सुरू आहे. तर त्यामुळे केंद्र शासनानं या माध्यमात लस्टर युनिफॉर्म स्पेसिफिकेशन ऑफ व्हीट प्रोक्युरमेंटच्या माध्यमातून त्याला केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. तर तशी सूट सोयाबीनच्या बाबतीत सुद्धा देण्याकरता राज्य शासनाने पाठपुरावा करावा आणि त्याबाबतची सूट देऊन शेतकऱ्यांचा तो माल सुद्धा खरेदी करण्याच्या बाबतीत तातडीनं कारवाई करावी अशी मी विनंती करतो. आणि अध्यक्ष महोदय, सोयाबीनच्या बाबतीत आमच्या मतदारसंघात एक निवडणुकीच्या काळात काही गोष्टी झाल्या. राज्य शासनाने केंद्र शासनाला सूचना देऊन काही केंद्र निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून शेतकरी नाराज राहायला पाहिजे या दृष्टीने ते सुरूच करण्यात आले नाही. त्या केंद्रांची चौकशी करून त्यांच्यावरही तातडीनं कारवाई करावी अशी मी विनंती करतो. आणि ह्या गोष्टी होत असताना जे काही केंद्र या संदर्भात ह्या चालवत आहेत या माध्यमातून खरेदी होईल किंवा रजिस्ट्रेशन होईल त्यावरही थोडं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण चुकीच्या पद्धतीनं सुद्धा त्या गोष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्ष महोदय, MSCBच्या बाबतीत ग्रामीण भागामध्ये आता पाण्याची अत्यंत गरज आहे, ओलिताची गरज असताना आणि सगळ्या मोटर ऑनलाईन झालेल्या असल्यामुळे ज्यावेळेस वीज येते, लाईन येते त्यावेळेस एका वेळेस सगळ्या मोटर उचलल्या जातात आणि DP किंवा ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकरण मोठ्या